वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनेलला क्लिक करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राहुरी पाथर्डी नगर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप महायुतीचा विजय निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी महायुतीकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मेळाव्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, आमदार मोनिका राजळे यांच्यासह महायुतीचे अनेक आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या विकास कामांचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचा वारसा अक्षय कर्डिले पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केला. 3 तालुक्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन जनतेशी संवाद साधावा आणि अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी योग्य असल्याचे सांगत विकास कामांसाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. मुळा धरणातील गाळ काढणे, वांबोरी 4.2 तसेच केके रेंज भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन विकासाच्या मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या जनसेवेचा उल्लेख करत अक्षय कर्डिले यांच्यात सक्षम नेतृत्वाची क्षमता असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान उमेदवार अक्षय कर्डिले यांनी भावनिक भाषण करत वडिलांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परिसरात जयघोष आणि उत्साही वातावरणात विजय निर्धार मेळावा संपन्न झाला. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंदे, राहुरी. प्रत्येक बापाला काळजी असते की माझा मुलगा चांगलं नाव कमावं, चांगला व्यवसाय करावा, राजकीय क्षेत्रात चांगलं काम करावं. पण माझ्या वडिलांना माझी एवढी काळजी होती की त्यांनी त्यांची जागाच मला घेऊन टाकली. अजूनही विश्वास पडत बसत नाही की ते आपल्यामध्ये नाही आहे. आज पण मला ते दिसले. अन्न तुम्हाला असं वाटत असेल की मी तुम्हाला आज पाहिलं नाही, पण मी पाहतोय इथं बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आज तुम्ही मला दिसू राहिले. गेल्या 30 वर्षापासून रात्रंदिवस एक करून त्यांनी रक्ताचं पाणी केलं. शरीराची झीज उचकर त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं. आयुष्यात मला त्यांनी फार कमी वेळ दिला. 1995लाच त्यांनी पहिल्यांदा सर्वसामान्य तुमच्या सर्वांच्या आधारावरती विधानसभेमध्ये पाऊल टाकला. त्यानंतर त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे सर्वसामान्य जनतेसाठी समर्पित केलं. आणि त्यानंतर 1996 मध्ये मी जन्मलो. पण माझ्या संपूर्ण 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये मला फार कमी वेळ त्यांचा मिळाला. मला अनेकदा प्रश्न पडायचा की प्रत्येक मुलाचे वडील प्रत्येक ठिकाणी सोबत असतात. पुढे शाळेत जाताना, पुढे क्लासला जाताना, पुढे एखाद्या बाजारामध्ये जाताना, पुढे मोठ्या मोठ्या गोष्टींपासून तर सगळ्या गोष्टींमध्ये वडील म्हणून प्रत्येक मुलाच्या सोबत एक सावली असते. मी माझ्या मनामध्ये प्रश्न आणायचो की
की सगळ्यांचे वडील आई आपापल्या सोबत आहेत मुलांच्या. माझी अक्का काय माझ्या सोबत असायची, पण अण्णा काय कधी सोबत नसायची. तर त्यामुळे मला विचार यायचा की साहेब काय करतायत. लहानपणी तर मला कळत नव्हतं राजकारण म्हणजे काय. मला कळत नसायचं की साहेब पुढे जातात. आमची माझी त्यांची आठवडा भेट होत नाही, कारण की मी उठायच्या आधी तर ते निघून जायचे. मी रात्री झोपल्याच्या नंतर ते घरी यायचे. बरेच वेळेस आमची भेट होत नसायची. भेटलो तरी फक्त 5 ते 10 मिनिटच आम्ही समोर राहायचो. त्यामुळे मला भरपूर प्रश्न वाटायचे की साहेबांनी प्रत्येक मुलाला जसं वाटतं की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय केले. पण मला त्या दिवसांची आज आठवण येते की मला आता समजलं की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय करून ठेवले. ही समोर बसलेली जनता, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती जो गेल्या 6 महिन्यापासून मला प्रयत्न करतोय की साहेबांची उणीव भाजू नाही द्यायची. प्रत्येक जण धीर देतोय, माझ्या कुटुंबाला सांभाळतोय. या 6 महिन्याच्या प्रवासामध्ये मला कधी कुणी असं वाटून दिलं नाही की साहेब आपल्यामध्ये नाही येत. आम्हाला की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जी जबाबदारी आज स्वतःची माझ्यावरती दिली, मी तुम्हाला शपथ सांगतो की मी या जनतेला मी मरूपर्यंत कधी सोडू शकत नाही. जसं तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे साहेबांची अपेक्षा करायची, तसंच माझा आनंद शब्द आहे की या जनतेला मी कधीच एकट्याला सोडणार नाही. प्रत्येक शब्द हा जनतेचा माझ्यासाठी महत्त्वाचा राहिला की मी त्यांच्यासाठी रात्रंदिवस माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करेन. कारण की माझी नाळ तुमच्याशी साहेब जोडून गेले, म्हणून ही नाळ कधी कुणी जरी आलं काही जरी केलं तरी ही नाळ साहेब जसं होते त्या साहेबांच्या आत्म्याला शांती मिळावा त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन मी तुमच्यासाठी काम करत. हा 100% मी तुम्हाला विश्वास देतो. अधिक वेळ न घेता नामदार साहेबांना, चव्हाण साहेबांना, शिंदे साहेबांनाही आणखी पुढे भरपूर कार्यक्रम आहेत. पण आज खरं म्हणजे साहेब तुम्ही पाहत असताना की आज सगळे तुमच्यासाठी झाले. अक्षयला तुम्हाला काळजी असायची कारण की पुढं काय होईल, भविष्य कसं होईल. अक्षय तुम्ही आपल्याला काय म्हणायचे की कसं होईल आता पुढं. तुम्ही पहा आज हे सगळे लोक तुमच्या प्रेमापोटी आज मला साथ द्यायला आले. तुम्हाला कुणी सोडलेलं नाही. पण मी सांगतो खरंच अण्णा तुमची भरपूर आज आठवण येते. तुम्ही नेत्यांना सांगू इच्छितो की आपण जी निवड केलेली आहे, जो आपण विश्वास दाखवलेला आहे, तेव्हा निश्चितपणे मी सार्थक करून टाकू अशा प्रकारचं सगळं मी आपल्या सर्वांना विनंती करतो. हा जो तुम्हाला आम्ही बरोबर आहोत, सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. खरं तर आज योगायोगाने आपल्या भारतीय जनता पक्षाचे
अडीच वर्ष